नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या जोरात सुरू आहे आणि या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा मुद्दा गाजतोय तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी. सरकारने कर्जमाफीबद्दल नक्की काय निर्णय घेतलाय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं यावर काय म्हणणे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या फायद्याची माहिती आहे. मित्रांनो, हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी कर्जमाफीवरून सरकारला घेरल्यानंतर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी एक महत्वाची डेडलाईन जाहीर केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की 30 जून 2026 पर्यंत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. यासाठी सरकारने घाईघाईने निर्णय न घेता एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. ही समिती ठरवेल की कर्जमाफीचे निकष काय असतील. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे ही आमची प्राथमिकता आहे, पण याचा फायदा फक्त गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी आम्ही प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती अभ्यास करून अहवाल देईल आणि त्यानंतर 1 जुलै 2026 पूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण केली जाईल. अर्थमंत्री या नात्यानं अजितदादांनी राज्याच्या तिजोरीचाही विचार मांडला आहे. त्यांचे म्हणणे आहे की कर्जमाफी नक्कीच होईल, पण त्यासाठी आर्थिक शिस्त पाळणं गरजेचे आहे. राज्यावर मोठा आर्थिक भार पडणार असल्यानं नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच एप्रिल 2026 पर्यंत निधीची तरतूद करून 30 जून पर्यंत हा विषय मार्गी लावला जाईल. माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला रहमतपूरमध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्चला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका, परंतु ह्या वर्षी देता येत नाही. ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार. पण मी एकदा सांगितलं बाबांनो, सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका, बघा हे असा करतो, बघा ती तसं करतो. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, कर्जमाफी देणार म्हटलं घोषणा होतं, करत त्याचाही नाही, निर्णय तर आम्ही अंमलबजावणी घेतलाय. करतो. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही योग्य वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने कर्जमाफी करणार आहोत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ही कर्जमाफी नक्की राबवली कशी जाणार? प्रवीण परदेशी समिती जुन्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी तपासेल आणि नवीन निकष ठरवेल. मित्रांनो, सध्या तरी सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली नाही, तर पात्र शेतकऱ्यांसाठी हा शब्द वापरला आहे. त्यामुळे जोपर्यंत समितीचा अधिकृत अहवाल येत नाही तोपर्यंत कर्ज भरण्याबाबत कोणताही घाईगडबडीचा निर्णय घेऊ नका. आपलं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे. त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये. आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा, आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय. याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे. आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते. आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने विरोधकांनी म्हणजेच महाविकास आघाडीने या तारखेला विरोध केला असून आत्ताच्या आत्ता कर्जमाफी करा अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आगामी काळात यावर आणखी काही बदल होतात का
हे पाहणे महत्वाचे ठरेल. तर मित्रांनो, 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीची वाट पाहावी लागेल असे सध्याचं चित्र आहे. याबद्दल तुमचे काय मत आहे? सरकारने घेतलेला वेळ योग्य आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक शेअर करायला पण अजिबात विसरू नका. जय जवान, जय किसान.